आज ना भरपूर साऱ्या भाज्या घालून फक्त 15 मिनिटात मस्त चमचमीत आणि पोटभरीचा पदार्थ बनवूया। त्यासाठी इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलाय, स्वच्छ धुवायचा, त्यामध्ये पाणी घालून तांदूळ 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। या ठिकाणी मी सर्व भाज्या सुद्धा कट करून घेतल्या आहेत। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे, एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे। एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची, कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर 1 चिरलेला टोमॅटो, 1 वाटी वाटाणा, 1 वाटी फ्लॉवर, 1 चिरलेलं गाजर, 10 ते 12 चिरलेल्या बीन्स आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। पावडर मसाले थोडंसं तेल घालून छान असे परतून घ्यायचे। भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा, 1 चमचा वरून तूप आणखी घालायचं, 2 ते 3 मिनिटं तांदूळ सुद्धा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। या ग्लासने 1 ग्लास तांदूळ घेतला होता, त्याच ग्लासने 2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, वरून थोडी कोथिंबीर घालायची, झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं हा मसाले भात शिजवून घ्यायचा। 10 मिनिटांनंतर मसाले भात तुम्ही पाहू शकता छान मऊसूत शिजलाय आणि तयारही झालाय। एकदम छान मोकळा असा हा तयार होतो आणि चवीला भन्नाट अप्रतिम लागतो। त्यासोबत रायता सुद्धा आहे। रायत्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।